एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही 2017ची गोष्ट करताय तेव्हाही भारतीय जनता पक्षाची जी काही भूमिका होती ती फेटाळून आम्ही स्वतंत्रपणे लढलो. याला स्वाभिमान म्हणतात. जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या आढळतट्टूपणाच्या, तेव्हा शिवसेना स्वाभिमानानं बाजूला होऊन स्वतःच्या बळावर लढलेली, पण लाचारी पत्करली नाही. जेव्हा दिलेला शब्द भाजपनं पाळला नाही आणि पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही स्वतःहून बाजूला झालो स्वाभिमानानं आणि आम्ही आमचं राजकारण केलं. आम्ही ना दिल्लीत जाऊन बसलो, अमित शहाच्या दारात किंवा मोदींच्या दारात गवतावर बसून सफेद पॅन्टीला गवत लावून आम्ही परत मुंबईत आलो नाही. आम्ही लढलो, जे काय असेल त्या ताकदीनं लढलो आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही कायम ठेवला. पण आता चित्र फार वेगळं दिसतं. ताबडतोब त्यांनी स्वतःला शिवसेना म्हणून घेणं बंद केलं पाहिजे. ही शिवसेना नाही आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना खरी आहे. पण राऊतसाहेब, ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा भाजपनं मान राखलेला दिसतो आहे. ठाण्यामध्ये सर्वाधिक जागा म्हणजे साधारण मी मुंबईच्या राजधानीची गोष्ट, महाराष्ट्राच्या राजधानीची गोष्ट करतो बरं का. मालेगावला काय झालं, अमुक काय झालं, मीरा भाईंदरला काय, त्याच्याशी मी नंतर बोलू. आणि मुंबई ही महत्त्वाचं महाराष्ट्राची राजधानी जी अमित शहा आणि त्यांचे बिल्डर लॉबी गिळायचा प्रयत्न करते, त्याविरुद्धही लढाई आहे. मुंबईत भाजपने जी यादी जाहीर केलेली आहे ती सर्वाधिक जास्त त्या यादीमध्ये मराठी व्यक्तींचा धर्ना असलेला पाहायला मिळतो. हो, पण भाजपा कोणाचा पक्ष आहे? भाजपा हा मराठी माणसाचा पक्षच नाही आहे. भाजप आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा, मुंबईच्या अस्मितेचा, मराठी स्वाभिमानाचा भारतीय जनता पक्षाचा काडी मात्र संबंध नाही. त्याच्यामुळे त्यांच्या यादीमध्ये परप्रांतीयांचा भरणा असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? आपल्याकडून उमेदवारी जाहीर केल्यानंतर बरीचशी नाराजी देखील होताना पाहायला मिळते. वरळीमध्ये थेट उद्धव ठाकरे यांना मध्यस्थी करावी लागली, तिथल्या नाराजांना बोलवून होत असतं ना, असं होत असते. एकापेक्षा जास्त इच्छुक असले काही ठिकाणी तर सर्वच पक्षांमध्ये ही अशा प्रकारचं वातावरण असतं. ते आता उद्या संध्याकाळपर्यंत पूर्णपणे निवळून जाईल. राऊतसाहेब, पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही एनसीपी एकत्र आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. या पलीकडे माझ्याकडे शब्द नाही. बऱ्याच ठिकाणी पण असं हाकीत वर्तवलं जातं आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही एनसीपी एकत्र आहेत आणि महापालिका निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातही आणि देशाच्या राजकारणातही काही मोठे निर्णय दोन्ही एनसीपी मिळून घेऊ. काय मोठा निर्णय असू शकतो? काय मोठा निर्णय म्हणजे असा काय मोठा निर्णय असू शकतो? शरद पवारांनी एनडीए बरोबर जाणं, हा मी मोठा निर्णय मानत नाही. शरद पवारांनी एनडीए हा मी मोठा निर्णय मानतच नाही आम्ही. आणि पवार साहेब असं करतील असं मला वाटत नाही. पवार. आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात. मुंबईतल्या जागा वाटपावरून आता रामदास आठवले देखील नाराज असल्याची माहिती मिळतेय.